आज रात्रीत आणि येत्या 12 तासात महाविनाशकारी चक्रीवादळ महाराष्ट्रातील या भागांमध्ये प्रचंड ताकदीनं तुटून पडणार असल्याची मोठी अपडेट सध्या समोर आली आहे। हवामान खात्यानं देशभरात अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिलेला आहे, तर महाराष्ट्रातील या 8 जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा या ठिकाणी प्रशासनाकडून देण्यात आला आहे। विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडेल, चक्रीवादळासह जोरदार पाऊस पडेल असं हवामान खात्याकडून पावसाबद्दल धक्का देणारी बातमी सध्या समोर आली आहे। राज्यामध्ये पुढील 48 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा या भागांमध्ये देण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कुणी सुद्धा घराबाहेर पडू नका असं हवामान खात्यानं सांगितलं। या 8 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानं सर्वत्र भीतीचं वातावरण आहे। महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या त्या 8 जिल्ह्यांमध्ये येत्या 48 तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। सध्या आसमानी संकट आणखी गडद होण्याची भीती आता हवामान खात्याकडून व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्रात सध्या पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसानं या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांना हैराण करून सोडलंय। हवामान खात्यानं आताच या 8 जिल्ह्यांसाठी एक गंभीर स्वरूपाचा अपडेट दिलाय, ज्यामुळे सगळ्यांच्याच मनामध्ये चिंता निर्माण झाल्या। विशेषतः शेतकऱ्यांच्या मनात आता भीती निर्माण झाली आहे। आता आपण सुरुवात करूया की कोणत्या भागामध्ये 48 तासांमध्ये कशा स्वरूपाचा पाऊस असणार आहे ते बघा। बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे अधिक तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय, ज्याला हवामानशास्त्रामध्ये सायक्लोनिक आणि असं त्या ठिकाणी आता म्हणू लागले आहेत। हे पट्टे आता इतके तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय की त्यामुळे ढगांचा प्रचंड समूह तयार होऊ लागलाय आणि परिणामी परतीचा मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पुढील 4 तासांच्या आतमध्ये आता या भागामध्ये सुरुवात होणार असल्याची अपडेट समोर आली आहे। अरबी समुद्रामध्ये अचानक कमी दाबाचे पट्टे या ठिकाणी तीव्र होऊ लागले, त्यामुळे प्रचंड मोठ्या ढगांचा समूह मुंबईकडून आता या महत्त्वाच्या भागांमध्ये पडणार असल्याची अपडेट समोर आली आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी पडणार असल्याची आता अपडेट समोर आली आहे। गेल्या काही दिवसांचा जर विचार केला तर मराठवाडा विदर्भामध्ये याचा सर्वाधिक परिणाम तुम्हाला दिसेल। शेतं पाण्याखाली गेली आहेत, पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार पुढील 48 तासांमध्ये ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आजचा महत्त्वाचा दिवस आणि उद्या 48 तासांमध्ये भयंकर धोका महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना या ठिकाणी देण्यात आलाय। काही जिल्ह्यांमध्ये मोठा अलर्ट या ठिकाणी देण्यात आलाय। विशेषतः मराठवाड्यातील या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, पुणे, रायगड, सातारा, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर यामध्ये जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टी, विजांचा मारा होण्याची शक्यता आहे। दरम्यान 15 तारखेपासून पुढील 7 दिवस पाऊस आपली दमदार हजेरी लावणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय।